नमस्कार मंडळी, गावाकडे टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी का नाही, रोजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मावशी दिसतात, पण आज मावशी दिसणार नाहीत. कारण काय आले माहिती आहे काय, 2 दिवस झालं पावसाचं वातावरण झालं आहे. मग सगळे म्हणालेत घरातली जरा पेरणीची तयारी करून घेत, म्हणून मावशी का नाही तिकडं खालच्या वावरात गेल्या. तर कारभारीने काय केल्या, हे दुसऱ्याच वावरात जाऊन का नाही छान अशी कवळी झार अशी हे गवारी घेऊन आल्या बघा. म्हणून म्हणलं आता ह्याची त्याची भाजी बनवण्यापेक्षा आता होऊ दे म्हणलं बेत गवारीच्या भाजीचाच. कसं म्हणतेस कारभारने? होय चालते की त्यांनी येऊस पर्यंत मी इकडे भाजी करून घेतोय. आल्या आल्यावर गरमागरम खाता येते ना. होय होय. मला काय वाटलं होतं माहिती आहे मंडळी, आता दिवाळी झाल्यावर हिवाळा लागल, पण काय अजून शक्यता वाटणारच बघा. या वर्षी हिवाळा आहे का नाही काय कळेनाच. नुसतं का नाही पावसाचं वातावरण व्हायला आणि काय काय ठिकाणी अजून बी पाऊस पडायला लागलाय बघा. तुमच्याकडे सध्या हवामानाची काय स्थिती आहे की नाही ते कमेंट करून सांगा बरं काय. आणि का नाही आता आपण करूयात या रेसिपीला सुरुवात. कारण फक्त आपण भाजीच करणार नाही, त्याबरोबर आहे ना असं कवळी आहे ना, असं आपण ह्याचं भाजून पण घेणार आहे मीठ वगैरे लावून. भाजून म्हणजे कारली भाजतो तसं? होय होय, मिरची वगैरे आपण भाजतो ना तोंडीला लावण्यासाठी, हा तसं आपण. मग तर एक नंबरच होणार आज जेवण. होय होय आहे की नाही? होय. ही पोरं काय करायली तिथं? काय बैलगाडीवर बसून खेळालेत. हे आहे बघा असं आमच्याकडे हे मळ्यात का नाही, हे सगळं आमच्यात खेळण्याचं साधन हेच आमच्या पोरांना. काय म्हणला? कुठे बी खेळतात. लय खुश आहे आज. काय ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बघा आता आपण ह्या पद्धतीने आहे ना, इकडे आता आपण हे गवारी आहे ना भरपूर असं मोडून घेतलेली आहे. आणि त्यातलंच त्यात आहे ना आपल्याला गवारी सुद्धा आहे ना असं कवळी मी इथं बाजूला आहे ना काढून घेतलेली आहे. बघू शकताय ह्या पद्धतीने आपण थोडंफार काढून घेतलेले आहे. आणि इकडं आपण हे इकडं आपण बारीक सुद्धा मोडून घेतलेले आहे. बघा ह्या पद्धतीने असते ना आपल्याला हे तसंच घ्यायचं, भाजून घ्यायचं, म्हणजे मस्त लागतो खायला. तर थोडंसं राहिलेलं आहे हे सुद्धा मी मोडून घेते. आणि रानात आणल्यामुळं ना कवळी जार आहे आणि पटापट मोडतात. आणि चाजा आपल्याला रानात असली की चाजा असं भेटते खायला. तर आता आपण इकडे ना सगळं गवारी मोडून घेतलेले आहे. तर आता आपल्याला भाजीसाठी ना आपण इकडे कांदा आपल्याला चिरून घ्यायचं. इकडे मी 2 कांदा घेतलेले आहे. तर आता आपल्याला हे चिरून घ्यायचं. तर आता आपल्याला नाही कांदा बारीक चिरून घ्यायचा. लार तुला काय खायचं? टमाटा चिरून देऊ. तर आता आपण हे टमॅटो सुद्धा चिरून घेऊया. अदरवा मला घे. काय मोठं पाहिजे तेवढं खाणी देतो. खावा. जाऊ आता खेळायला. आपल्याला हे टमॅटो सुद्धा आहे ना बारीकच चिरून घ्यायचं. पाहिजे अजून? घे, तुला कुठलं पाहिजे ते घे. खा. काय कुठे गेलं तरी? तर आपण एक कोथिंबीर सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचं. सर के बा. हे बघा आता चूल पेटलेली आहे. आता आपण चुलीवरती ना कढई ठेवूया. तर आता आपण कढई ठेवलेली आहे. आता थोडंसं कढई सुद्धा गरम झालेली आहे. त्यामध्ये आपण घालूया शेंगदाणे. आपण इकडे कच्चे शेंगदाणे घेतलं होतं. तर आता आपल्याला शेंगदाणे ना थोडंसं भाजून घ्यायचं आहे. भाजीसाठी आपल्याला हे शेंगदाणे भाजून घालायचं आहे. आणि आपल्याला कच्चे शेंगदाणे ना वापरायचं नाही, आपल्याला भाजूनच घालायचं, म्हणजे भाजीला सुद्धा चांगलं असं चव येते. त्यामुळे आपण शेंगदाणे थोडंसं आपण हे भाजून घेऊया. तर आता शेंगदाणे सुद्धा भाजलेले आहे. तर आता आपल्याला शेंगदाणे ना काढून घ्यायचं आहे. इकडे मी प्लेटमध्ये ना सगळं हे शेंगदाणे काढून घेते. परत आपण ना चुलीवरती कढई ठेवूया. आणि यामध्ये घालूया आपण गवारी. अगोदर आपल्याला सगळं गवारी हे भाजून घ्यायचं. आणि आपण हे नंतर ठेवलंय ना ते आपल्याला नंतर भाजून घ्यायचं. अगोदर आपण भाजून घेऊया, मग ते राहिलेलं आपण नंतर भाजून घेऊया. काय तर आता आपण इकडे ना हे गवारी भाजूपर्यंत आपण इकडे शेंगदाणे सुद्धा आहे ना बारीक करून घेऊया. इकडे कलबत्यात पूर्ण आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. ही भाजी करा त्यामध्ये आहे ना आपण शेंगदाणे भाजूनच घालायचं. आणि कलबत्यात कुटल्यामुळे ना अजून चव
चांगलं उतरते भाजीला. तर आता आपण हे काढून घेऊया. पूर्ण बारीक सुद्धा नाही करून घेतला, थोडंसं आहे ना असं जाडसरच ठेवलेले आहे. काय पाहिजे तुला? पाहिजे दर हातात दे दर. जाऊ खेळायला जाऊ. हसून पाहिजे खाऊ. तर आता आपण खलबत्त्यात आहे ना थोडंसं लसूण सुद्धा बारीक करून घेऊया. देशी लसूण आहे. आता हे काढून घ्यायचं. चांगलंच आपल्याला हे गवारी भाजून घ्यायचं, म्हणजे भाजी सुद्धा चांगलं होते. त्यामुळे आपल्याला हे भाजून घ्यायचं. पूर्ण आपल्याला याचा कलर बदलूसपर्यंत आपण हे गवारी भाजून घ्यायचं. तर आता इकडे बघू शकताय गवारी सुद्धा आहे ना, आपण तिकडे शेंगदाणे बारीक करून घेताना ना इकडं आपण असंच इकडं गवारी सुद्धा भाजून घेतलेली आहे. बघू शकताय रंग सुद्धा बदललेले आहे गवारीचं. असंच आपल्याला ना भाजीसाठी हे गवारी भाजून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपण थोडंसं आपल्याला तेल सोडायचं. अजून थोडंसं आपण हे परतून घ्यायचं तेल घालून. रंग सुद्धा छान असा बदललेला आहे आणि चांगलं असं आहे ना गवारी सुद्धा भाजलेले आहे. तर आता आपण हे काढून घेऊया. इकडं मी ताटामध्येच हे काढून घेते. तर आता आपण हे अखंड गवारी घेतलं होतं ना ते आपण आता कढईमध्ये घालूया. हे सुद्धा आपल्याला चांगलं असं ना भाजून घ्यायचं. आणि हे वरती आहे ना मीठ वगैरे लावून मस्त लागतं खायला, त्यामुळे हे सुद्धा आपण चांगलं असं भाजून घेऊया. अगोदर असंच भाजून घ्यायचं आणि नंतर थोडंसं भाजले की मगच आपल्याला ह्यामध्ये थोडंसं तेल घालून आपल्याला भाजून घ्यायचं आणि कवळं कवळंच घ्यायचं. गवारी जास्त निबार नाही घ्यायचं. तर आता आपण वरती ना थोडंसं तेल सोडूया, म्हणजे चांगलं असं आहे ना परतलं जाईल तेलामध्ये. बघा ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण आहे ना असं परतून घ्यायचं. आपण मिरची वगैरे आपण आहे ना परतून घेतो ना, म्हणजे भाजून घेतो ना, तसं या पद्धतीने आपल्याला गवारी सुद्धा भाजून घ्यायचं. तर आता गवारी सुद्धा चांगलंच आहे ना परतलेले आहे. ह्यामध्ये आपण थोडंसं आहे ना जिरं घालूया आणि मीठ घालूया चवीपुरतं. हे सगळं आपण अजून एकदा आपण सगळं परतून घेऊया, म्हणजे चवीला छान लागते. बघा आता मस्त आहे ना आपली गवारी आहे ना, तर आपले भाजून तयार झालेले आहे. तर आता आपण हे काढून घेऊया. तोंडी लावण्यासाठी आहे ना मस्त लागतो, चवीला पण खूप छान लागते. तर आता आपण परत कढई आहे ना हेच आपण आपल्याला चुलीवरती ठेवायचं आणि ह्यामध्ये आपल्याला आता भाजी करण्यासाठी आपण तेल घालूया. आणि तेल आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं. आता कढई तर गरम आहेतच, जास्त वेळ लागणार नाही तेल गरम व्हायला. तर आता आपण ह्यामध्ये घालूया जिरं मोहरी ह्यामध्येच मिक्स केलेले आहे. बघा आता जिरं मोहरी चांगलं असं परतलेले आहे. आता कांदा घालूया बारीक चिरलेला. कांदा आहे आपल्याला लालसर होईपर्यंत त्याने परतून घ्यायचं. हे बघा आता कांदा परतलेले आहे. तर ह्यामध्ये आपण घालूया लसूण आपण बारीक करून घेतो ते घालायचं आहे. तर आपण ह्यामध्ये घालूया टमॅटो सुद्धा आपल्याला पूर्ण मऊसूत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं. अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या डंकामध्ये कुटलेला आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला. शाकाहारीला आणि मांसाहारीला पण चालतो आणि स्वादिष्ट पण आहे आणि मस्त झणझणीत पण आहे. आणि ह्यामध्ये आहे ना 3 प्रकारचे मिरची आणि 27 प्रकारचे खडे मसाले, कांदा लसूण खोबरं वगैरे सगळं आपण हे वापरून आहे ना परिपूर्ण असं हे मसाला आपण तयार करून घेतलेले आहे. आणि हे घातले की आपल्याला दुसरा मसाला घालायची सुद्धा गरज नाही. तर आपण हेच मसाला आहे ना इथं घालणार आहोत. आणि कोणाला लागलं तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करायचं आहे, तुम्हाला पण घरपोचच मिळेल. तर आता आपण हे मसाला घालूया. बघा आता आपण हे आपलं घरचं कांदा लसूण मसाला घालूया. आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकताय. जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त पण घाला आणि कमी लागणार असेल तर तुम्ही कमी सुद्धा वापरू शकताय. आणि ह्यामध्ये आपण घालूया आपले देशी हळद पावडर
हे सुद्धा तुम्हाला घरपोचच मिळणार आहे. आणि याबरोबर आपल्याकडं अजून वेगवेगळे मसाला आहे ते सुद्धा तुम्हाला घरपोच मिळेल. तर आता मसाला चांगलासा भाजलेला आहे, त्यामध्ये आपण सगळं आहे ना तर आपल्याला हे भाजून घेतलेलं गवारी आहे ना घालायचं. मस्त आपण हे गवारी सुद्धा भाजून घेतलेलं आहे. तर आता आपण मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया. बघा आता आपण मसाल्यामध्ये सगळं मिक्स करून घेतलेले आहे. तर ह्यामध्ये आपण पाणी घालूया. आपल्याला गवारी शिजण्यावर आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. पूर्णपणे यांना मऊ शिजायला पाहिजे. तर ह्यामध्ये आपण घालूया मीठ चवीपुरतं. आणि बारीक चिरलेला कोथिंबीर. तर आता आपण ह्यामध्ये घालूया शेंगदाण्याचं कूट. आपण परत सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. बघा आता आपण सगळं मिक्स करून घेतलेले आहे. आणि आपलं घरचं कांदा लसूण मसाला वापरल्यामुळे ना किती छान दिसतोय. तर आता आपण याच्यावरती झाकण लावून आपण एक 10 मिनिटं चांगलंसं शिजून घेऊया. हे बघा आता बराच वेळ झालेला आहे. आता आपण भाजी तयार झाली का नाही बघूया. झाकण काढूया. आता झाकण काढलेले आहे, बघू शकताय. मस्त आपली भाजी आहे ना आता शिजलेले आहे. पाणी सुद्धा पूर्ण आटलेले आहे. बघा मस्त असं झणझणीत आहे ना आपली गवारीची भाजी हे तयार झालेले आहे. आणि हे चपाती बरोबर भाकरी बरोबर सुद्धा तुम्ही ना खाऊ शकताय. असं डब्याला वगैरे ना हे चालतंय. मस्त आवडीनं खातील अशी आपण ह्या पद्धतीनं भाजी केलं तर. तर आता आपण हे भाजी आहे ना खाली काढून घेऊया. मग आता मस्त इकडे भाजी सुद्धा तयार आहे. आणि त्याबरोबर खाण्यासाठी इकडे बघू शकताय मस्त आपण गवारी सुद्धा आहे ना इकडे आपण परतून घेतलेली आहे. तर आपल्याला इकडं आपल्याला आरावरती उडीद पापड भाजून घ्यायचं आहे. चला तर आता आपण उडीद पापड भाजून घेऊया. असं पलटी करून करून चांगलंसं आपल्याला हे उडीद पापड आहे ना भाजून घ्यायचं. आरावरती आहे ना मस्त लागतो. आणि जास्त वेळ पण लागत नाही, कुठलंही तेल लागत नाही, काय नाही. चवीला पण खूप छान लागते. पटापट आहे ना भाजला जातो. हे बघू शकताय. आता हे बघू शकताय मस्त आपण आहे ना पापड भाजून घेतलेले आहे. दिसायला पण छान दिसतं आणि खायला तर मस्तच लागतो. जरा सुद्धा तेलाची गरज नाही, काय नाही. आणि हातावर लागलेले आहे ना हे उडीद पापड आहे. आणि आपल्या गावाकडची टेस्टमधलंच आहे. आणि हे सुद्धा कोणाला लागलं तर आहे ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकताय. तुम्हाला पण आहे ना घरपोचच मिळेल. हे बघा मस्त कुरकुरीत असं आपली उडीद पापड तयार आहे. तर आपण इकडं ताटामध्ये चपाती तर घेतलेलीच आहे. तर आता आपण भाजी घेऊया. मस्त आहे ना आपल्या असं गवारीची भाजी मसालेदार तयार झालेली आहे. आणि इकडं आपण हे गवारी आपण भाजून घेतलं होतं ना ते घेऊया. हे पण छान लागतो खायला. आणि इकडं हे उडीद पापड आपण हे भाजून घेतले ते सुद्धा आपण घेऊया. हे बघा आता मस्त आपले ताट तयार झालेले आहे. आता तुमच्या दादांना ना आपण जेवायला देऊया. हो हां हे घ्या. हो होय मस्त जेवण करून घे. गरमागरम तयार झाले. चला मंडळी हो गरमागरम का नाही हो मस्तपैकी असं जेवण तयार झालं की नाही बघूनच तोंडाला पाणी सुटलं बा. होय होय. आणि मावशी वगैरे यायला जरा उशीर आहे, त्यामुळे तुम्ही जेवण करून तिकडे जावा आणि त्यांनी इकडे येतील. मी डबा घेऊन जातो की तिकडे. हो चालते की मग डबा तरी आता करतो चालू. हो चालते घ्या. कारण तू कधी घेणार मग. नाही मी घेतो की त्यांना डबा वगैरे बांधून घेतो मग नंतर करू. या मंडळी जेवायला. हो या. आणि कसं झालं सांगा. आणि उडीद पापड वगैरे लागणार असेल ना तरी सुद्धा तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करू शकताय. तुम्हाला पण घरपोचच मिळेल. आऱ्यावर भाजलेलं बघा की पापड. जरा सुद्धा तेल लागत नाही, काय नाही. मस्त कुरकुरीत होते. कारण ते तेला तळण्यापेक्षा हे बरं आहे की. होय जरा तेल लागत नाही, काय नाही. मग आऱ्यावरती टाकायचं आणि खायचं. आणि मस्त कुरकुरीत पण लागतोय. आणि एका मिनिटात म्हणजे भाजून येतोय. झकास. होय कारभार नाही. हो आजच्या जेवणाबद्दल काय सांगू जबरदस्त झालं. होय नाद खोळा. घ्या सावकाश घ्या. हो एकदम जबरदस्त चवीला तर नाही खतरनाक झालेला आहे. होय होय.
आणि अशा वातावरणात जरा भूक लागते हो. होय. आणि पदार्थ असं झाले का नाही विषय ॲड करून टाकले सर. खरं मला खरंच लय जाम आवडलं. आवडलं ना? तर तुमच्या दादांना तर आवडलेलंच आहे. तर तुम्हाला कसं वाटला ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा. आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.